ज्या कुणाशी आपल्याला सल्लामसलत करायचा असतो किंवा संवाद साधायचा असतो, ज्यांच्या मदतीने आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात, लक्षात घ्या अशी व्यक्ती विवेकी असणं, न्यायी असणं खूप महत्त्वाचे आहे. कारण अशीच व्यक्ती आपल्याला न फसवता न लुबाडता आपला वर्तमान व आपला भविष्य याचा विचार करून आपल्याला योग्य मार्ग दाखवते. म्हणून यापुढे जेव्हा कधी तुम्हाला कठीण निर्णय घ्यायचा असेल तेव्हा अशाच विवेकी, निपक्षपाती व भविष्याचा अंदाज घेऊन निर्णय देणाऱ्या व्यक्तीची निवड तुम्ही केली पाहिजे. नमस्कार, मी चंचला बिले आज तुम्हाला याच अर्थाची एक छान गोष्ट सांगणार आहे. तेनाली रमन याचा एक खूप प्रिय मित्र होता. त्याचं नाव चंदू. तो खूप आजारी होता. शेवटच्या घटका मोजत होता. शेवटच्या क्षणी आपण आपल्या मुलांशी काही बोलायचं त्याला होतं आणि त्यासाठी त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावले. त्याचा अंतकाळ चालू होता आणि तो त्यांच्याशी बोलू लागला. मी गेल्यावर माझ्या अंथरुणाखालची जमीन खोदून इतकं तो बोलला आणि त्याने शेवटचा श्वास घेतला. वडिलांना पुढे काय सांगायचं होतं, पुढे काय करायचं आहे याचा काहीच अंदाज मुलांना नव्हता. मग वडिलांचे कार्य वगैरे झाल्यावर तीनही मुलांनी मिळून वडिलांचं जे अंथरुण होतं त्या अंथरुणाखालची जमीन खोदली. तेव्हा त्या जमिनीमध्ये त्यांना एकावर एक रचलेले 3 हंडे सापडले. पहिल्या हंड्यामध्ये होते माती, दुसऱ्या हंड्यात होते सुकलेले शेण, तिसऱ्या हंड्यात होते वाळलेले गवत. असे एकावर एक 3 हंडे होते आणि त्या हंड्यांच्या खाली एक छोटीशी पिशवी होती. त्या पिशवीमध्ये 10 सोन्याची नाणी होती. हे सगळं काढल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की आपल्या वडिलांना नक्की आपल्याला काय सुचवायचे होते. हे हंडे आणि त्यात असलेल्या वस्तू यांचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि त्यातून आपल्याला आपले वडील काय सांगू इच्छित होते. या सगळ्यांची चर्चा ते एकमेकांशी करत होते, पण त्यांना काही उत्तर सापडलेच नाही. मग आता हे कोडं आपण कसं सोडवायचं यासाठी या तीनही मुलांनी वडिलांचे प्रिय मित्र तेनाली रमन यांची मदत घ्यायचे ठरविले. ती तीनही मुलं तेनाली रमनकडे गेली. त्यांनी तेनालीला सर्व हंड्यांबद्दलची जी काही गोष्ट होती ती सांगितली आणि आता हे कोडे तुम्हीच सोडवावे अशी विनंती त्यांनी तेनाली रमनला केली. सर्व लक्षपूर्वक ऐकल्यानंतर तेनाली मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला की बाळांनो, हे कोडं तर खूपच सोपं आहे. तुम्ही म्हणालात की सर्वात वरच्या हंड्यामध्ये माती होती, म्हणजे चंदूचे म्हणजे तुमच्या वडिलांचे असे मत होते की जी काही शेती आहे ती सर्व शेती माझ्या मोठ्या मुलाला मिळावी. दुसरा जो हंडा होता, मधल्या हंड्यामध्ये सुकलेले शेण होते. याचा अर्थ असा होता की सर्व गोधन चंदूचा जो दुसरा मुलगा आहे त्याला मिळावे. आणि तिसऱ्या हंड्यामध्ये वाळलेले पिवळे गवत होते. याचा अर्थ असा आहे की घरामध्ये जे काही सोनं आहे ते सोनं धाकट्या मुलाला मिळावे. तर हे जे 3 हंडे आणि त्यातील वस्तू यांचा तुमच्या जीवनाशी हा असा संबंध आहे की तुमच्या वडिलांची जी काही प्रॉपर्टी आहे त्यांची वाटणी त्याने या अर्थानेच या हंडे एकावर एक रचून आणि त्यामधल्या त्या वस्तू ज्याप्रमाणे ठेवलेल्या होत्या तशाच प्रकारे त्यांना ती वाटणी अपेक्षित होती. आता हे इतकं जेव्हा तेनालीने एक्सप्लेन केलं तेव्हा त्या मुलांना अगदी छान पटलं. त्या तीनही मुलांची काही तक्रार नव्हती. तेनालीने जे काही सांगितलं ते सर्व या मुलांनी स्वीकारलं आणि तेनालीची हुशारी पाहून ते थक्कच झाले. पण अचानक धाकट्या मुलाला काही आठवलं आणि तो म्हणाला की एक गोष्ट अजून तशीच राहिली. ती कोणती? तर त्या 3 हंड्यांच्या खाली 10 सोन्याची नाणी असलेली एक छोटीशी पिशवी होती. त्या सोन्याच्या नाण्यांचं काय?
तेनालीरामन म्हटला, ते कोडं मी सोडवतो. माझा मित्र म्हणजे चंदू, तुमचे वडील, ते फार हुशार होते. त्यांना माहित होतं की तुम्हाला हे कोडं सोडवायला माझी मदत घ्यावी लागणार. मग जर मी हे कोडं सोडवायला तुम्हाला मदत केली तर त्याचा मोबदला म्हणून त्याने ते 10 सोन्याची नाणी तिथे ठेवलेली होती. आणि तो मी तुम्हाला जो सल्ला दिला त्याचा मोबदला म्हणजे ही 10 सोन्याची नाणी आहेत. तर ही 10 सोन्याची नाणी तुम्ही मला द्यावी. आणि त्याप्रमाणे तेनालीने ती 10 सोन्याची नाणी स्वतःकडे ठेवून घेतली. इथे आता वाटणी संपलेली होती. वाटणी व्यवस्थित केलेली होती. ती मुलंही खुश होती. यातून काय जीवन मंत्र मिळतो तो असा की तेनालीरामनने संपत्तीची जी वाटणी होती ती सामोपचाराने आणि सुरळीतपणे केली. ती सर्व वाटणी तीनही मुलांनी मनापासून मान्य केली आणि स्वीकारली. आता जर ती 10 सोन्याची नाणी यावरनं आपापसामध्ये भावंडांमध्ये वितुष्ट येऊ नये, भांडणे होऊ नयेत म्हणून त्याने आपल्या हुशारीने आपण कोडं सोडवल्याचा मोबदला म्हणून ती 10 नाणी स्वतःकडे ठेवून घेतली व त्यांचं आपापसामध्ये वितुष्ट येऊ दिलं नाही. आणि मुलांनीही ते हसत हसत मान्य केलं. म्हणून नेहमी लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्हाला निर्णय तुमचे कठीण वाटतील ना, तेव्हा जो मनुष्य तुम्ही मदतीसाठी निवडाल, सल्लामसलत करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी ज्या मनुष्याची तुम्ही निवड कराल तो मनुष्य विवेकी असला पाहिजे, न्यायी असला पाहिजे, निपक्षपाती असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे. असाच मनुष्य तुम्हाला योग्य निर्णय दाखवू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस. धन्यवाद.